नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यात भगवान शिवशंकरांची सेवा कशी करावी, महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक कसा करावा, त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यात आपण कोणकोणत्या सेवा कराव्या, यासोबतच आपल्याकडे जे रुद्रयंत्र आहे त्यावरती आपण कोणत्या सेवा कराव्या, याविषयी संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो, जो भक्तांना शिवशंकरांशी जोडण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याची संधी देतो. श्रावण महिन्याला सावन मास असे सुद्धा म्हटले जाते. हा भगवान शिवांची पूजा करण्यासाठी अतिशय पवित्र काळ असा मानला जातो. हा महिना म्हणजे भगवान शिवशंकर यांना समर्पित असतो. या महिन्यामध्ये भक्त उपवास करतात, पूजापाठ करतात, भगवान शिवशंकर यांची आराधना करतात, त्यांचे मंत्र स्तोत्र म्हणत असतात. श्रावण महिना हा आत्मचिंतनासाठी अतिशय शुभ काळ असा मानला जातो. या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची जेवढी पूजा करू, त्यांची आराधना करू, यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये सर्व प्रकारची भरभराट राहील आणि आपल्याला कशाचीही कमतरता भासणार नाही. तर श्रावण महिना सुरू होण्यासाठी अवघे काही दिवसच राहिले आहेत. श्रावण महिना म्हणजे भगवान शंकर यांच्या भक्तांसाठी एक पर्वणीच असते. यंदा 2025मध्ये 25 जुलै म्हणजे शुक्रवार दिवशी श्रावण महिना सुरू होणार आहे. या श्रावण महिन्यामध्ये लाखो शिवभक्त आपल्या शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची आराधना करत असतात. व्रत, जप, पठण, अभिषेक करत असतात. तर आपण या येणाऱ्या श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी, त्याचप्रमाणे पूर्ण श्रावण महिना भगवान शिवशंकरांची सेवा करायची आहे. आता आपण जाणून घेऊया भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अभिषेक कसा करायचा. तर सर्वात आधी आपल्या देवपूजेच्या ठिकाणी जर आपण पूजा करत असू तर त्या ठिकाणी आपल्याला जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर एक छोटं ताम्हण घ्यायचं आहे. ताम्हणामध्ये आपल्याला भगवान शिवशंकरांची पिंड ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर त्या पिंडीवरती आपल्याला सर्वात आधी भगवान शिवशंकरांना अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक हा भगवान शिवशंकर यांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे शिवपूजेची सुरुवात नेहमी अभिषेकानेच करायची असते. हा अभिषेक करत असताना शिवलिंगावरती आपण सर्वात आधी शुद्ध जल किंवा मग त्या जलामध्ये थोडं गंगाजल आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला जसे माहितीच आहे की आपण पंचामृताने अभिषेक करत असतो, तर जल अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यासाठी आपल्याला दूध, दही, मध, साखर, तूप या पंचामृताने शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. पंचामृताने अभिषेक करून झाल्यानंतर शिवलिंगावरती परत एकदा आपल्याला शुद्ध जलाने अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकर यांना गंध, फूल, त्याचप्रमाणे आपल्याकडे जर शमीपत्र असेल तर शमीपत्र आपण अर्पण करायची आहेत. यासोबतच आपण 108 बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत. त्यासोबतच आपण शिवलिंगावरती शिवमुठसुद्धा अर्पण करायची असते. तर शिवमुठ अर्पण करत असताना आपण ती कोरडी वाहायची नाही. आपण ज्या दिवशीची जी शिवमुठ असेल ती आपल्याला ओली करूनच शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. समजा एखाद्या सोमवारी जर तांदूळ असतील तर तांदूळामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ती पाण्याने ओली करून घ्यायची आहे आणि नंतर मग ती शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. तर यंदा श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा 28 जुलै 2025 या तारखेला येणार आहे. तर पहिल्या श्रावण सोमवारी आपण शिवमुठ ही तांदूळाचीच वाहायची आहे. त्यानंतर दुसरा श्रावण सोमवार हा 4 ऑगस्टला येणार आहे. त्या दिवशी शिवमुठ ही तीळ असणार आहे. त्यानंतर तिसरा श्रावण सोमवार हा 15 ऑगस्टला येणार आहे. या दिवशी श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावण सोमवाराची शिवमुठ ही मूग असणार आहे. त्यानंतर चौथा श्रावण सोमवार हा 18 ऑगस्टला येणार आहे.
या दिवसाची शिवमूठ ही जव असणार आहे. तर अशा प्रकारचे हे श्रावण महिन्यातील 4 सोमवार येणार आहेत. तर अशा प्रकारे ह्या शिवमूठ आपल्याला श्रावण महिन्यात शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. तर आता आपण श्रावण महिन्याचे महत्त्व जाणून घेऊया. शिवपुराण, स्कंदपुराण आणि इतर धार्मिक ग्रंथांमध्ये श्रावण महिन्याचा विशेष उल्लेख आहे. हा महिना भगवान शिवांना विशेषतः समर्पित आहे, कारण या काळामध्ये समुद्रमंथन झाले होते आणि भगवान शिव यांनी विष पिऊन जगाला विषापासून वाचवले होते. त्यामुळे त्यांना नीलकंठ असे सुद्धा म्हटले जाऊ लागले. या विषाचा प्रभाव शांत करण्यासाठी श्रावण महिन्यात देव आणि ऋषी यांनी त्यांना गंगाजल अर्पण केले. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. श्रावणामध्ये भक्त शिवलिंगावरती जल, पंचामृत, गंगाजल हे अर्पण करत असतात. त्याचप्रमाणे धोत्र्याची फुले, धोत्र्याची फळे, बेलाची पाने, शमीपत्र अर्पण करून भगवान शिवशंकर यांची पूजा करत असतात. तर या श्रावणामध्ये आपण भगवान शिवशंकर यांच्या पिंडीवरती रुद्राभिषेक कसा करावा? तर सर्वात आधी आपण एका छोट्या तामणामध्ये भगवान शिवशंकर यांची पिंड घ्यायची आहे. यासोबतच आपल्याकडे जर आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल याप्रमाणे रुद्रयंत्र असेल तर ते सुद्धा आपण घ्यायचे आहे. रुद्रयंत्रावरती रुद्राभिषेक केल्याने आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार होत नाही. यासोबतच आपले आरोग्यसुद्धा चांगले राहते. यामुळे आपल्याकडे जर रुद्रयंत्र असेल तर आपण प्रत्येक सोमवारी एकदा तरी त्यावर रुद्राभिषेक नक्की करावा. तर आता आपण एका तामणामध्ये रुद्रयंत्र आणि एका तामणामध्ये शिवपिंड घ्यायची आहे. आपल्याकडे गळती असेल तर आपण रुद्रयंत्रावरती गळती ठेवा किंवा मग शिवपिंडीवरती गळती ठेवली तरी चालेल. त्यानंतर आपण जर रुद्रयंत्रावरती गळती ठेवली तर शिवपिंडीवरती आपण एखाद्या पळीच्या साहाय्याने अभिषेक करायचा आहे. आणि यासोबतच तर आता शिवपिंडीवरती आणि रुद्रयंत्रावरती अभिषेक करत असताना आपल्याला कोणते मंत्र किंवा स्तोत्राचे पठण करायचे आहे याविषयी आपण जाणून घेऊया. तर आता जलाभिषेक करत असताना आपल्याला शिवमहिम्न, त्याचप्रमाणे शिवकवच, रुद्र अध्याय, महामृत्युंजय मंत्र किंवा मग शिवगायत्री मंत्र पठण करायचा आहे. हे सर्व मंत्र, स्तोत्र आपल्याला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जातील. आणि जर आपल्याकडे पुस्तक नसेल तर आपण यूट्यूबवरती लावूनसुद्धा रुद्राभिषेक करू शकतो. तर आपल्याला जलाभिषेक करत असताना शिवगायत्री मंत्र हा 108 वेळा पठण करायचा आहे. शिवगायत्री मंत्र असा आहे: ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. याप्रमाणे 108 वेळा शिवगायत्री मंत्राचे आपल्याला पठण करायचे आहे. यासोबतच 12 ज्योतिर्लिंगाचे सुद्धा आपण पठण करू शकतो. तर यानंतर जलाभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला शिवलिंगावरती दूध, दही, मध, तूप, साखर या पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला भगवान महादेवांची पिंड आणि रुद्रयंत्र स्वच्छ करून घ्यायचं आहे. प्रत्येक अर्पणानंतर आपल्याला मंत्र, स्तोत्राचे पठण करायचं आहे. यापैकी जर आपल्याला मंत्र, स्तोत्र पठण करणे शक्य होत नसेल तर आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा जाप करू शकतो. तर आता जलाभिषेक करून झाल्यानंतर आणि पंचामृताने सुद्धा अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला एक छोटा चौरंग घेऊन किंवा मग एक छोटं ताम्हण घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला भगवान शिवशंकरांची पिंड, महादेवांची पिंड स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर त्यासोबतच आपल्याकडे जे रुद्रयंत्र आहे तर रुद्रयंत्रसुद्धा आपल्याला एका छोट्या चौरंगावरती किंवा मग एक छोटं ताम्हण घ्यायचं आहे. ताम्हणावरती आपल्याला रुद्रयंत्र ठेवायचं आहे. त्यानंतर विधिवत आपल्याला पंचोपचार भगवान शिवशंकरांची आणि रुद्रयंत्राची पूजा करायची आहे. भगवान शिवशंकर यांना गंध, भस्म, त्याचप्रमाणे या सोमवारी जी मूठ असेल तर ती मूठ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. यासोबतच आपल्याला तांदूळसुद्धा शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. बेलपत्र, शमीपत्र यासोबतच धोत्र्याची फुलं किंवा फळं हे शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायची आहेत. कुठल्याही प्रकारची पांढरे फुले आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायची आहे.
तर बेलपत्र हे आपल्याला 108 शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करत असताना आपल्याला शिवअष्टोत्तर नामावलीचे पठण करायचे आहे. म्हणजे भगवान शिवशंकरांचे 108 नाव पठण करून आपल्याला शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करायचे आहे. जर आपल्याकडे बेलपत्र नसेल तर त्याऐवजी आपण 108 तांदूळसुद्धा बेलपत्रावरती अर्पण करू शकतो. शिवअष्टोत्तर नामावली ही आपल्या नित्यसेवेच्या पुस्तिकामध्ये आपल्याला मिळून जाईल. तर शिवलिंगावरती बेलपत्र, फुले अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकरांना नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी आपला उपवास असतो, त्यामुळे आपण फळांचा किंवा मग दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची, त्यानंतर भगवान शिवशंकर यांची आरती करायची आहे. नंतर आपल्याला क्षमा प्रार्थना म्हणजे मध्ये जर आपल्या हातून काही चूक झाली असेल तर आपण भगवान शिवशंकरांना क्षमा प्रार्थना करायची आहे. तर शिवपिंडीवरती अभिषेक करत असताना किंवा पूजा करत असताना आपले तोंड पूर्व दिशेकडे किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून आपण बसायचे आहे. यासोबतच आपण श्रावणामध्ये शिवलीला अमृतचे सुद्धा पठण करायचे आहे. भगवान शिवांचा सांगणारा जो हा महिमा आहे याचे पठण आपण करायचे आहे. आपण जर रोज 2 अध्याय घेतले तर पूर्ण 7 दिवसात आपलं हे पारायण संपूर्ण होईल. आपली इच्छा असेल, आपल्याला शक्य होत असेल तर श्रावणामध्ये आपण आवर्जून शिवलीला अमृतचे पठण नक्की करा. तर ज्यांना शिवलीला अमृत पठण करणे शक्य होत नसेल तर त्यांनी शिवलीला अमृतमधील 11वा अध्याय हा प्रत्येक सोमवारी अवश्य पठण करावा. किंवा मग आपल्याला शक्य होत असेल तर रोजसुद्धा आपण शिवलीला अमृतचा 11वा अध्याय पठण करू शकतो. तर अशा प्रकारच्या साध्या सोप्या सेवा आहेत, मंत्र आहेत, यांचे पठण आपल्याला या श्रावण महिन्यात करायचे आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला लाभ होईल. आपण आवर्जून ह्या सर्व सेवा श्रावण महिन्यात करा. प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती रुद्राध्यायाचे पठण करा. याने आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण राहील. यासोबतच सकारात्मकतासुद्धा राहते. तर या सर्व सेवा, मंत्र, स्तोत्राचे आपण या श्रावण महिन्यात पठण करायचे आहे. भगवान शिवशंकर यांचे पूजापाठ, मंत्र, स्तोत्र पठण करायचे आहे. तर आपल्याला प्रत्येक सोमवारी रुद्राध्याय पठण करणं शक्य होत नसेल तर आपण शिवमहिम्न किंवा शिवकवच यांचे पठण करून शिवलिंगावरती जल अर्पण अवश्य करा. किंवा मग 108 वेळा शिवगायत्री मंत्र किंवा मग महामृत्युंजय मंत्र किंवा मग ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आवर्जून करा. त्याचप्रमाणे आता शिवलिंगावरती कोणत्या वस्तू आपण अर्पण करू नये, तर शिवलिंगावरती आपण शंखामधून जल कधीही अर्पण करू नये. त्याचप्रमाणे केवडा किंवा केतकीची फुलेसुद्धा आपण शिवलिंगावरती अर्पण करायची नाही. त्याचप्रमाणे तुळशीचे पानसुद्धा आपण शिवपूजेमध्ये घ्यायचे नाही. त्यासोबतच भगवान शिवशंकर यांना हळदसुद्धा अर्पण करायची नाही. असे काही छोटे नियम आहे जे आपण पाळले तर आपल्याला याचा नक्कीच लाभ होईल. अशा प्रकारे आपण श्रावणामध्ये किंवा प्रत्येक सोमवारी पूर्ण श्रावण महिना आपण सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्या देवपूजेचे जे ठिकाण आहे ते स्वच्छ करून घ्यायचे, देवपूजा करायची, सर्वात आधी आपण दिवा लावायचा आहे. कारण कुठलीही सेवा करत असताना आपण ती दिव्याच्या साक्षीने करत असतो. त्यानंतर आपल्याला शिवपिंडीवरती त्याचप्रमाणे रुद्रयंत्रावरती रुद्राभिषेक करायचा आहे. नंतर पंचामृताने आणि नंतर परत एकदा शुद्ध जलाने नंतर शिवलिंगाची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे. त्यांना फळं, फुलं अर्पण करायची आहेत, नैवेद्य अर्पण करायचा आहे, भगवान शिवशंकरांची आरती करायची आहे. याप्रमाणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला घरी भगवान शिवशंकर यांची पूजा करायची आहे. श्रावणामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा आराधना केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते व मनोकामना पूर्ण होते असे म्हटले जाते. तर आवर्जून सर्वांनी श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर यांचे मंत्र, स्तोत्र, पूजा, पाठ हे आवर्जून करा. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये किंवा मग आपल्याला पूर्ण महिनाभर नसेल शक्य होत तर सोमवारी आपण शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन जलाभिषेक नक्की करा. त्याचप्रमाणे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करा. यामुळे आपल्याला मनःशांती मिळते आणि भगवान शिवशंकर यांची कृपादृष्टी आपल्यावरती राहते. तर अशा प्रकारच्या काही साध्या सोप्या सेवा आहेत ज्या आपण या श्रावण महिन्यात करायच्या आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि
तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.